स्वयंपाक झाला आता पटापटा घेते भांडी आवरून म्हणजे मग मी मोकळी. सगळे भांडे काढून ठेवी त्या खाली. काय हो? कधी आले तुम्ही? एका आताच. हा का? हा काही नाही भांडे घासत होते हा का? जरा साफसफाई करत होते. हा हा पाणी प्या ना. पाणी देऊ का तुम्हाला? नाही नको घ्या थोडं पाणी प्या. नका ना पाणी नका नका आहे पेलं नाही मला नाही घरातूनच जावं वाटत नाही. घरातून जाऊशी वाटत नाही का तू घरात असले का हा. मला घरातूनच जावं वाटत नाही. बरोबर आहे. आता चांगलं झालं तुमचं बोलणं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं काय नेमकं? हा नेमकं म्हणणं काय? आता म्हणणं आता काय ते घेणं समजतच हां तूच घेणं समजूत राहिले मी. हां समजूत राहिले. तुमचे नियत काय मला बरोबर दिसत नाही. ए म्हणजे बरं काय झालं मला सांग काय झालं मी काहीतरी बोलत तुला अजून. अहो तुमच्या बोलण्याची अशी आव बघून मला समजून राहिलं. हा का लगेच कळायला हां तिला कळू नको दे बरं का. कोण? महाबायकोला कळून नको देऊ. कळू नको देऊ. नाही नाही गपची बस हां हां बरं का नाही नाही काय चाललं? काय नाही तिला म्हटलं चहा ठेवते का मला. तुम्हाला भांडे घसत होते मी. हा? भांडे घसत होते. तू तर इतक्यात चांगले हसत होती त्यांच्याकडे पाहून म्हणे भांडे घासत होती. अहो ते म्हणजे माझ्या डोळे आजारी झाले का काय? अहो तुला ते भांडायला कामाला लावलं पाहिजे कामच करायचं ना घरात तू. कामच करत होते मी. पण तुम्हाला काय- पण ते ना नाही नाही ते म्हणे तर चहा 2 ठेव मिनिटं म्हणे. भांडे बाजूला ठेवू म्हणे. चहा ठेव म्हणलं तिला मला चहा प्यायचा आहे ना. तुम्हाला किती वेळा सांगितलं बाई घरात कामाला आले का तुम्ही बाहेर बसायचं जाऊ. कवर म्हणजे घर आपलं आणि आपण बाहेर बसायचं. अहो मग आपलं घर असलं मग काय बाया माणसाच्या मागं मागं फिरतात. हा मग मी आता पाठीमागे जा देवाने झोपेल होतो झोपेतून उठून आलोय. चहा ठेवायला सांग. हा नक्की. आणि मग हिच्या ए काय म्हटलं का बाई तुला हा चहा ठेवायला हा, आले मग होते. काय मी तुम्ही- चहा ठेवत होते म्हणे थांब बाई 2 मिनिटं म्हणे हा. मग हा मला चक्कर येऊ राहिली हा तर ते बोलत होते. तू कुठे गेलती मी आता बाहेरच आहे ना. काय बाहेर गेली मग थोडं दाबू लागायचं डोकं डोकं दुखत होतं. गोळी खाल्ली ना तुम्ही. कायची गोळी खाल्ली. रात्री गोळी खाल्ली रात्री बोलले ना तुम्ही डोकं दुखत गोळी दिली होती. हा आणि मग आता परत दुखायला लागलं का? माझं तुला होती तिला बोलवलं नव्हतं डोकं दाबायला माहिती का. हा मग आता तुला येते ना घरात. मी तुम्ही काय म्हणजे दुसऱ्या बाईला डोकं दाबायला बोलवता? मग दुखणं आलं काय करायचं. मी काय डोकं दाबणार दिसू राहिले का नाही तुम्हाला? तरी मी आवाज दिला का तुम्हाला नाही दिला ना. नाही. आणि मग चला वा बाहेर. मी आहे ना तुमच्याकडे नंतर बघते तुम्ही बाहेर वा. जा तुम्ही जा ना. बायको बोलते तरी जाती नाही. ए बाय. बघा ना यांचं यांच्याकडे तोंड बघा ना यांचं. तुझं तोंड बघते ना मी पहिले. मग ते म्हणे तुमच्या नवऱ्याचं तोंड बघा ना ते कशी करून राहिली. त्यांचं तर लेच घेतली वाटतं त्यांनी दारू दारू घेतली. आय 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 वा बाहेर. हा? बघा ना कशी बघू राहिली बाई. काय पाहिजे तुम्हाला तिच्याकडनं एवढं बघू राहिले काय ग बाई? तू कामाला येते ना माझ्या घरातले नीट काम करायचे. नीटच माझ्या कामं नवऱ्याचं करत होते. डोकं लावायचं नाही. मी नाही लावत तुमचाच नवरा येऊन बोलत होता माझ्या संग गुल्लू गुल्लू. माझा नवरा हा तू नाही गुलुगुल केलं का? तू नाही केलं का फक्त सांग मला. हा आता का बरं खाली बघायला लागली? ते घरातले सगळे काम आवर भांडे आवर आणि फरची कर झाडू कर कपडे राहिले ते चादर बिदर सगळं काढून धुयाला टाक. बर धुवून घे. बर मला बाहेर जायचंय जरा. मी बाहेरून येते मग जाऊ. आवडशील का? हा हा आवडते आवडते नक्की. नक्की आवडते. आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोबत घेऊन जा. त्याला घरात नका ठेवू नाही तो परत येईल इकडे माझ्या बोलायला. नवऱ्याला घेऊन जाणार आहे का मी सोबत? सोबत घेऊन जा ना, मग तो परत इकडे येईल. कशाला नाही तर तुम्ही आहे तोपर्यंत मी काम करते आणि जाते निघून. माझा नवरा आला ना तर हा. तुझं कामाशी काम करायचं तू. मी त्यांना सांगितलं ना आता का घरात नाही यायचं बाई लक्ष्मी जोपर्यंत घरात कामाला येते. हा त्यांना वा ना मग किचन मध्ये येऊ नका जोपर्यंत मी येईन. आता तुझं तू पटपट आवर हा चालली जा. हा हा मी पटापटा आवडते आणि जाते. नीट नीट आवरून घे. बरं मी काय म्हणते काय तुम्हाला मी आता चांगलं समजून सांगते. या अशा बाया कोणी करत कामाला आल्या ना तर अजिबात मागं मागं लुडलुडू आणि करायचं नाही. नाही काय मी काही येणार काय काय काही तू मला येडत आता काढी मी दे. चांगलं प्रेमाने सांगू राहिले ओरडू का बरं नाही राहिले. नाही मग तू म्हणते काही आपल्या बाया कामाला आहे मग त्या बायाच काय करायचं मला मला एवढी सुंदर बायको असताना मी काल त्या मग त्या बायची बाईच्या मागं मी बघितलं ना तुम्ही लुडलुड अगं तसं रे तिला काय म्हणलं बाई मला चहा ठेव ते म्हणा ठेवते मालक हा
पण मग आता मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, ती बाई घरात आली का तुम्ही बाहेर बसायचं. म्हणजे कसं काय माहीत तब्येत बरोबर नाही, मला इकडे आराम करायचा आहे. अहो ती इथं काम करत होती का, किचन मध्ये काम करते मग ना. तिला सांगायला गेलतो, म्हणलं घरात आहे का नाही. मग ती आवाज होती. द्यायचा, आवाज द्यायचा, ती काय बैरी नाहीये. बरं आवाज दिला, जाऊ दे. काही लागलं तर आवाज दिला मी, बस. काही लागलं ना तुम्हाला, पाणी बिनी चहा काही लागलं, आवाज द्यायचा. चालेल. बरं मी काय म्हणते, तुम्ही आता इथं पडून घ्या थोड्या वेळ. इकडे झोपतो. हा हा, आणि काय लागलं तिला आवाज द्या. ती जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तुम्ही किचन मध्ये जायचं नाही, नाही. तिकडे जायचं काही कामच नाही ना आपलं, किचन आहे परत तरी नको. तिला सांगून आले मी व्यवस्थित काम कर म्हणून, तुम्ही अजिबात तिकडे जायचं नाही. नाही, बाई चांगली शांत आहे, कामधंदा चांगली करते, काल नाही म्हणायचं. मग कशाला लोक हे करायचं. नाही हा, बाई लक्ष्मी आपल्या घरात आली म्हणून आपण काय असं का वागायचं का? नाही, मी कुठं काय केलं तो विचारलं अशा केलं बाया जातील का कुठं कामाला. म्हणजे असे लुड लुड करणारे लोक भेटले तर. काय पण काही म्हणेलच नाही ना, काल तू बोलत मी पुढचं. बघितलंय जे बघायचं ते. मी आता बाहेर चालली. आज तुम्ही तू इथं कुठं आराम चालली? करा. आम्ही बाहेर चालली आता थोड्या वेळ, माझं काही काम असेल Time तेव्हा लागेल चालली का? मी. हा, मग झोपक तोवर मग मी. आराम करा ना. हा ना. फॅन पण बंद पडलाय. आय त्याचं काहीतरी बिघडली ना, मोटर गेली त्याची. जाऊ दे, गरम पडत. बिरम नाही होत ना तुम्हाला. नाही काय हं? इकडनं डोकं ठेवा. नाही, इकडे ठेवतो ना असं. अहो इकडनं नाही, ठेवा, नाही. आवा लागल. नको जाय तू. आणि काही लव- लागत नाही ना तुम्हाला, गोळी लवकर चहा ये. पाणी. काहीच नको आता. हं, नको ना. नाही नाही तर परत लगेच जाल चहा पाणी मागायला. नाही नाही, तुझा आता लवकर ये. गेली वाटतं. बरं झालं गेली, आईला नाही सारखी डोक्याला ताण देत राहते. आता जोडीदाराला तरी बोलतो सांगायला. हॅलो हॅलो, कुठं आहे समा? आहे नाही घराजवळच. बोल ना बाबूराव, ए घरी या ना मावाल्या. काही काम होतं का? अरे काम असं होतं, हां ते नाही का मी कामावाले ठेवले पाहिजे आम्ही घरात. हां आयला पण ते काही जमूनच जाय ना बघ खेळ. हां, तुला आयडिया पाहिजे का? पाठवता जाय ना मला रे. घाबरू नको, मी आलो. ती नुसतं हसती नुसती. हां हा नुसती बरं, थांब हसती. थांब थांब. हा बोल नको ना बाबा, इकडे कोणी ऐकेल ना. हा मग लवकर ये तू, लवकर ये. लगेच आलो. ठेवू का? पोटे पोटे. हा ठेव ठेव. येऊ राहिला साम्या भाऊ. तर साम्या दिला आपल्याला चांगली आयडिया बरं का. काही टेन्शन नाही आता. तर बायको गेली निघून बाहेर, ती काय आता 2-3 तास येणार नाही. चला आता सांगतो बा बाबूरावला. हायला सगळे आयडिया देतो आता. बाबूराव बसला का? बसलो ये. अरे माझी बायको जवळच होती ना. हा काय? हा ना, त्या त्याच्यामुळे तू तुला म्हणलो फोन कट कर म्हणून. हा तिने ऐकलं ना. नाही नाही, ऐकलं नाही. हा बरं मी काय म्हणतो, मध्ये का? हा मध्येच आहे. बरं बरं, मला एक सांग. हां. मला सगळी परिस्थिती सांग कशी. काय झालं, माझी बायको ना इकडं होती पुढल्या दाराच्या घराला बरं का. हे आपण जे आता बसले ना इकडं होती. हां आणि मी पाठीमागं झोपेलो होतो. आणि मग मी काय केलं, झोपायचं नाटक केलं. आणि मग तिला किचनमध्ये काम करत होती. अच्छा. मग मी आलो हां आलो जवळ उभं राहिलो बरं का. जवळ उभं राहिलो, तिला आली हसायला. अरे हसायला लागली बरं का. लाईन क्लिअर आहे हा बरं का. हसायला लागली. मग ती मागून काय राहते, हो तुम्ही कावर उभे राहिले, तुम्हाला काही लागत आहे का? हां म्हणलं मला काय लागत म्हणजे तिला अर्थ जेवायचं आहे का काय बरं का. म्हणलं नाही नाही अजून नाही जेवायचं, म्हणलं नंतर जेवायला म्हणलं. मग ते झाल्यानंतर आहे ना, मा बायकोनं ऐकलं बोलणं ऐकलं आळींमध्ये बाबा मध्ये आल्या वय ना. मला म्हण इकडे उभं राहायचं काय काम नाही बाई जाऊ. अरे म्हणलं ती कामवाली बाई आहे, तिला म्हणलं चहा ठेवायला लावला. म्हणलं बाई चहा ठेव. मला काय माहिती म्हणलं तू इडे आहे म्हणून. तू कुठे गेलती म्हणलं बायकोला, एवढं बोललो. बायको म्हणून मी बाहेर गेलते. मग बाहेर गेलते, मला चूक तवाली का मावली म्हणलो. हां तू असे तुला सांगितलं असतं ना. असं सांगितलं म्हणलं. बरं आता ऐक, वहिनी राहिले बाहेर. हां ती तुझ्याशी हसती बोलती सगळ्या हसती गोष्टी. हां. मग तुला पटवायचं माहिती नाही. नाही मला तेव्हा जो म्हणणार बा, मी डायरेक्ट मोकराने बोलून जातो. आता एक काम कर, बाई तुला अंदाज आलाय मग तिच्या तिला म्हणलं होतं मग काही लागत आहे का. जे तुझ्या मनात आहे ना ते तिच्या मनात आहे. हा का. आता काय कर, आता काही घरी कोण नाही ना. हा. आता ती एकटीच हा. आहे. तिच्याजवळ जाय आणि ती काही काम करत असते का तिला विचार, बोलता बोलता विचार, तू ये ना मला लय भारी वाटते मला बरं का. असं म्हणलं का ते अजून हसल मोठ्या हसली का हळूहळू लयच हात धरायचा. हात धरला का असं खांद्यावर टाकायचं मस्त पैकी. काय ना म्हणा, मला तुझ्यासारखी जर बायको असते ना म्हणा, इतका खुश झालं असतं, इतका खुश झालं असतं. असं कर, जर एवढं जर तिनं सण केलं आयला फसली ना मग.
एवढं सण केलं अरे वा. ना एवढं फसलो ना आता वहिनी लिहायला टाइम आहे हा. ना एवढं मग काय हा ना? हा. अरे वा. बरं डोकं दिलं तर यार आपलं काय चुटकीसरशी आपण काम करतो हा तुला लय अनुभव प्रिय आहे ना? लय अनुभव मला. हा आणि जर बरं का जर काही थोडं नाटक आहे, मजा करत होता ना हा, म्हणा वर येडी येडी का काय तू वरून असं म्हणायचं? हा वरून असं म्हणायचं पगार वाढून देतो म्हणायचं, गप घाबरू नका. बिघडली तर असं सांगायचं तिला म्हणा घाबरू नको तुला चुपचाप पगार वाढून दे हा, हा. हा ठीक आहे ना फक्त कोणाला सांगू नको म्हणा सांगू नका म्हणायचं. असं करायचं झालं तुझं काम बाबरा चालेल मग. घरात कामवाली बी घरवाली बी. घरवाली दोघी पण मग काय. जा तुला आयडिया कशी काय लय एकदम बरं चावली आयडिया जाऊ दे. हा ना आता करतोच मी ते. बरं एक काम कर आता मला जाऊ दे पहिले जातो. म्हणजे हा मला जाऊ दे म्हणजे कोणाला काही शंका नको काय नको चुपचाप जायतो ठीक आहे ना तुझं काम झालं का मला एक फोन कर चालेल चालेल. मग आपण मस्तपैकी पार्टी पार्टी करू बघ इडच. हा मस्त बटन आणून दे तिच्या काय. तर आयलं तुझं काम आहे ना बाबराव काय तू असं केलं 100% काम होईल तुझं चालेल चालेल काय टेन्शन फक्त ना जसं सांगितलं तसंच करायचं बरं का? तसंच करणार हो. हा तू जर डायरेक्ट जाऊन अगोदर कसं यायचं काय करायचं माहिती आहे का जायचं यायचं. हा ती असली का हसत. तिला विचारायचं हसली का काय करते काय नाही म्हण तुला एक बोलू का हं? राग पण येणार ना मला तुला तुला लय आवडते, भारी हा, वाटते. जर हसली ना हात धरायचा खांद्या हात टाकायचा हा एवढं जर सण केला ना हसली चांगलं. हा कर. येऊ का मग? हा मला फोन कर झाला का लगेच आपण पार्टीला जाऊ बरं? चालेल चालेल हो. येऊ का मग? हा. हा याला भारी काम होईल आता लय बातम्या घाण झाल्या अशी धूळ चढली काय करेल बरण्या पुसू राहिलेले माती चढली हा रे. हा ते वार येतं ना बाहेरून खिडकी खुली राहते लय भारी काम करते तू. दिवसभर ती खिडकी खुली आहे मला लय आवडतो काम खरंच. मा बायकोपेक्षा तवाला काम मला लय आवडतं. काय चाललं माहिती काही नाही आपलं कामच चालतं दिवसभर हो ना. स्वयंपाक बनवला हा आता बरण्या पुसू राहिले हा. झाडू कटका झाला हा झाले ना पुसायचे. झाडू कटका झाला ना झाला काय. हा. आता सफाईच बाकी आहे मग बस जायचं घरी लय काम नाही करीत राहायचं बस जायचं वाटलं सर सारखं काम नाही करीत राहायचं. मला बसवत नाही ना नाही नाही ना बसवत कामामध्ये कसा दिवस चांगला जातो हा बरोबर. मग बसून राहिलं का सारखे विचार येत्या हा बरोबर. मालकीने मागत राहते परत काय टाळाला आहे की नाही. काय मालकीन मालकीन बाईक वय ना संगत राहते ना तवाला. हा मालकीन लय चांगली आहे मला म्हणे चहा बनवून पे नाश्ता कर हा हा म्हणे पोहे ठेवलेत खायला लय भारी लय भारी. लय छान बनवले होते ते मी पोहे कधी कधी ते पण करू लागत आहे मला पण आज कुठे गेले काय माहिती दिसून नाही काय ना ते बाहेर गेले. बाहेर हा ते मला सांगून गेले. हा ते म्हणा तुम्ही बाहेर चालले म्हणून 2-3 तास. मला तर नाही बोलले नाही तुम्हाला सांगून जाते ते नाही रोज. नाही, तिचं काहीतरी काम होतं ना. मग गाय गाय गेले का हा ते हा लाडक्या बहिणीचे पैसे काढायला गेले ते. हा आले का त्यांना हा आले आले. मला बी येतात ते लाडक्या बहिणीचे येते का? पैसे हा तेवढंच वरचा खर्च निघून जातो हा हा. काय करायचं आता मला बरं, मी काय आणतो घर घ्यायचंय बरं, मी काय आणतो घराला पैसे नाही ना मी काय आणतो काय मी एक बोलू का. काय बोल राग नाही न्यायचं नाही खरंच खरंच नाही ना बोला ना खरंच. हम्म. मला ना तुम्ही लय आवडते मी खरंच. काय बोल राहिले हात का पकडून राहिले हा ना. आवडते थांबा तुमच्या बायकोलाच सांगते अहो माय बाईक नाही अशी हो. तुमच्या बायकोलाच सांगते हो असं करू मी काय. मग तुम्ही डायरेक्ट म्हणून राहिले आवडते हात पकडून राहिले हा शोभत का तुम्हाला हे पण मा बायकोला का सांगू. मी का तुम्हाला असे दिसले का हं? हा? मी हसते तुमच्याशी बोलते म्हणून काय फसले मग तुम्ही हसत होते ना म्हणूनच ना. मग हसल्याने फसत का म्हणजे माझी सवय आहे ती काय हसून खेळून बोलायची राहायची हसायची. मग हसून खेळून बोलायची माझी सवय आहे लहानपणापासून हा गप. तुम्हाला काय वाटलं मी पटले हा तुम्हाला मी आवडले आवडा. हा आवडले तोंड पा आरशात तुम्ही ना तुमच्या मनातलं बोलती नाही. तोंड पा आरशात तुम्ही फक्त माणसं कोणच काढून राहिले बोलणं. हा पावर काय काय म्हणते वैशिर. मी कधी बोलले तुम्ही मला आवडत्या नीट राहा बरं का हा? नाहीतर नीट राहा मी तुमच्या बायकोला बोलवते नाही तर आताच मा बायको नको बोलू नको ना आई ए ऐक ना. हॅलो ए, घरी या ना तुम्ही लवकर या ना पण लवकर या हा कुठे आहे ए बाई 5 मिनिटं लागतील नाही तुम्ही लगेच या. नाही लगेच रिक्षा करून या फोन नको ना मी तुला पगार वाढून देतो. नको ना आई. हा या मी इथंच आहे घरा ए बाई ए येऊ राहिले ते ए बाई ए आता बघा तो तुम्ही दिला का खेळ करून मा घरामध्ये. हा मग तुम्ही असं करून राहिले मग मी कसं काय सेंड करीन हात पकडून राहिले काय बोल राहिले तू आवडती
हा आता बघा तुमचं कसं बही निघते मग तवाच नाही ना हसायचं मग माझ्याबरोबर. तुमची आता वरात कशी निघती बघा. सांगितलं मालकीन बाईला लगेच. आता अशी हसली मग माणसाला काय वाटतं गाडचं नाही. मग हसल्याने काय झालं, हसल्याने लगेच मग हात धरायचा हा. का? दिलं तो मला ते हे करून. हा का तुमची बायको बिकू वाटले लगेच हा. म्हणे आवडती. बरं आता मा बायको तर काही गोष्ट सांगू नको मला काही नाही म्हणा बरं का. मी सांगितलं आता फोनवर बोलवलंय त्यांना, मग काय सांगू? फक्त या म्हणले तू. मी काय सांगू? मी तर ते हेच सांगणार जे तुम्ही केलं ते. या म्हणले तू फक्त त्याला हा. लवकर या फक्त. मग ते धावत पडत येऊ राहिले ना, काय झालं विचार करीत येऊ राहिले ते. नाही म्हणा मामाची ना तब्येत मामाची मालकाची तब्येत बिघडली तुम्हाला. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत असंच करायला माझ्यासोबत? नाही मी तर सांगणारच आहे. नाही सांगू नको नाही पाय पडतं नको ऐकायचं. नाही मग तुम्ही परत मला असंच करतील, हा दुसऱ्या दिवशी परत तसंच करतील. कसं आता तुम्ही तर करू राहिले आता तसं. पुढं केलं- नाही मी पुढं सांगणारच करू आहे राहिले. मालकीन बाईला, मी सांगणारच आहे तुमचं नाव. का गळ्यात येते का नाही यावर भाऊ आता गळ्यात येतं म्हणजे मग तुम्ही असं केलंच का? काला ठेवली चला कामाला आम्हाला तरी या बायकोला म्हणतो तर बाया नको ठेवू जाऊ कामाला. हा म्हणजे तुमच्या मनासारखं नाही झालं मध्ये कामाला बायांना ठेवल्या. चांगलंय बाबांनी चांगलंच मला बितवलं बाई. काय बरं नाही वाटत का काय अजून? आले का हा बस काय बरंच वाटा ना काय झालं काय माहिती म्हणजे तब्येत खालावली सारखी झाली. हा का? काय ग काय झालं? हा ग रडायला लागली काय ग? काय काय झालं? काय तुम्ही वा इकडं, मला विचारू दे तिला. काय झालं ग? काही लागलं बिगलं पाय हाताला त्याला काय झालं बाई मला तिथं सांग. काही चटका चटका लागला का काय भाजी भाजी चिरताना. तुम्ही मला एकटं सोडून जात नका जाऊ. का बरं काय झालं? यांच्या भरोश्यावर किचन मध्ये आले आणि मला म्हणते काय ना तू काय करू राहिली? मी काम करत होते. माझ्याशीच्या गोड बोलता बोलता लगेच माझा हात पकडला यांनी काय ग? आणि म्हणते तुला आवडती, तू मला हसती. आता मी माझा हसता चेहरा आहे, मी लहानपणापासून अशीच हसते, हसत खेळत काम करते. काय करू राहिले मी? काय ऐकते? म्हणे मला लय आवडती. असं म्हणे? हा ना धरला. हात धरता तुम्ही बायांचे? घरात बायांचे हात धरता? बोलायला काय मुचक लावलं का काय? मी मामानं नाही केलं हे ती हसत होती सारखी. हे उद्योग ते करायला हसल्यामुळे मला वाटतं मला सांगा, हे उद्योग करायला कोण सांगितलं? ती तर पटली म्हणे मला, म्हणे तू हसती पटली. तू हसली होती का बाई? मी हसतच असते, मला सवय. तू हसमुख आहे का? हा मी हसमुख आहे. हा का? याने लगेच त्या हसमुखाचा फायदा उचलला. ती हसमुख आहे, तिची काय गलती आहे? आता मला काय माहिती तुम्हाला- हसमुख आहे. तुम्हाला हे उद्योग करायला कोणी सांगितलं मला ते सांगा. आता म्हटलं हसती आपण तुम्हाला हे उद्योग पाणी करायला प्यायला कोणी पाणी सांगितलं? प्यायला गेलं तरी ती हसती, चहा प्यायला मागायला गेलं का तरी हसती. म्हटलं बास हे आपल्यावर आता काय करू मी? हा? काय करू तुमचं? काय करू? भरीत करू का पण वांग्याचं? एक तर तुला माहिती आहे, मी पहिल्यापासून या उद्योगात पडतच नाही. पण काय झालं तो साम्या नाही का आपला मग मी तुम्हाला केव्हाच विचार राहिले, कोणी उद्योग सांगितले? हे कोणी उद्योग मला साम्याने शिकवले. साम्यानं नाही तर मला येत नव्हतं हे उद्योग करता. साम्याने सांगितलं? हा साम्या बरं तुला काय करायचंय बाबूराव मी सांगतो तसं कर म्हणून. हा म्हणजे साम्याने दिली आपल्या घरात आग लावून. आता आणि काय तुम्ही माहिती लावली बराबर. आग लावली का काडी ओढली काय माहिती का इसवली. हा का? हा तुम्हाला काय अक्कल नाही का? त्याने लावली काडी, तुम्हाला इजवायची का लागू द्यायची ते तुम्हाला का अक्कल पाहिजे ना? तो म्हणत लय भारी पट्टी तो म्हणत मी बायका बाया असंच. त्या साम्याला फोन लावा. फोन लावा. पहिले साम्याला फोन लावा पटकन फोन. साम्याकडे पण पाहते मी आता आणि तुमच्याकडे पण पाहते. हॅलो हॅलो कुठं येणार लवकर येणार. हा ये हा हा तुला पार्टी द्यायची ये. काय म्हणे? पार्टी पाहिजे म्हणे? मग पार्टी द्यायची तो म्हणा मला. हा का? असं म्हणे? म्हणजे पार्टीवर तुम्हाला अशा बायाच्या मागं लावतो का तो? हा त्याला येऊ द्या, कोणती पार्टी पाहिजे मी विचारते त्याला. त्याच्या घरात जाऊन तुम्ही त्याच्या बायकोला द्या ना पार्टी. मग त्याचं कसं होईल खालच्यावर काळच बोक्याचं? तो असंच करतो बाई काय सांगावं काय होईल तो आता. अहो काय होईल तेव्हा, काय होईल तेव्हा? तुम्ही उद्योग करायची गरजच नव्हती ना. मी नाही म्हणतो त्याला बा पण तो म्हणतो काय पाहतो बाबूराव काय अगं बाई तू पाहतो शांत बाबूराव. कशाला बसली? द्यायची नाही एखादी लावून. तुला ते कळालं नाही का? तू बाई लक्ष्मी ना.
ये या मी घाबरले होते ये. घरात कोणी नव्हतं ये ना झालं ये या तुमचीच वाट बघतोय आम्ही. ये ना वहिनी बी. झाला स्वयंपाक जा हा. ती आता आली आता आले मी या ये तुमचा पिच्छा तिकडे काल आली अच्छा काय नाही मी हळूहळू लपत धपत आली ते मी म्हटलं आज जात्या कुठं ए बरं झाली वहिनी तू आली ये बसा पार्टी पाहिजे तुमच्या नवऱ्याला. कशाची ते आता तुम्ही पण ऐका ना पार्टी कसली पाहिजे. कामवाली बाई कशी काय बसली तुमची कामवाली बाई मीच बसवलं. तर बरं मांडीवर बसा बसली. बसा तुम्ही. हा नाही काय नाही काय चाललं खुसखुस. ती रडून राहिली. हा रोड राहिली बाई. मग ते उद्योग झाले ना बाई. काय केलं भाऊजी हे तुमच्या नवऱ्याने काय लावून दिलं आणि हे उद्योग झाले. मी कुठं काय केलं काय केलं कुठं काय केलं काय केलं काय केलं काय नाही केलं मी काय झालं माझ्या काय नवऱ्याला झालं वहिनी? पार्टी काय पाहिजे. झालं काय झालं वहिनी? काय झालं इथं बसा. ए! अंगावर पडत नाही काही माणूस जनावर. हे? बाई हे काय येडवलं का काय तुझा नवरा हे बाबा. पागल झाला का काय माणूस. काय आज काय करू काय राहिले तुम्ही काय केलं तुम्ही लवकर सांगा तुम्हाला येड लागलं काय ती बाई गेली आता मला येड्यावानी हे माझा करायला. हात धरला म्हणे तू हसू राहिली. ये बाबा बाबा पटत का बाईच हात धरते का असं आणि कुणी सांगितलं मी हसू म्हणून का पटले काय समेदा ए, हे उद्या सांगणारं तू- कोण उद्या होतं? तू काही बी करील माझं नाव घेशील मला मला घरी आलता बाबाल्या आम्हाला म्हणा असं कर बरं तसं कर बरं म्हटलं बाच्या नेवाला म्हटलं बा असं तुम्ही काय काय केले आपल्या 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 घरी बाई आहे, तिच्या मला म्हणून राहिले सांगू नको कोणाला. ये बाबा हा मला बाबाला लालच असं देत केलं होते लालच देऊ राहिले सांगू नको म्हणे कोणाला. बापरे म्हणे मी तुला हार देतो म्हणे. मनीषा नाही. तू तिकडून आणि मी इकडून. आपण ते- नाही थांबा ना वहिनी एक मिनिट. हा. तुम्ही आमच्या घरातला आग लावायला आले होते मी का? आलो होतो पण मी नाही सांगितलं असं का बरं काय खोटा बोलत समेदा हा. ते तर सांगू राहिले. आता आता दो आता दो नाही, मला तुमच्या म्हणे नवऱ्याला. तब्येत खराब आहे म्हणे म्हटलं गोळ्या घे मी काय आज सांगू म्हणजे तुम्ही कामाला येणार मग तू आहे मला पाहिजे तो का? मला पाहिजे तो का? हा बघ हा? काय रे बा गप गप यांनी तर माझं घर जाळलं ना आमचं बी. माझं घर जाळलं ना तुम्ही म्हणून तुम्हाला धक्के दिले. हा. तुम्हाला काय अरे पण मग बाबा ए, गप नाही. तुम्हाला काय वाटतं का? हा खाली पा मुंडीच मोडून काय टाकल बाबा? मला एक बकरीसारखी. सांग. उद्या तू काही म्हणशील तुम्ही काय म्हणशाल का हा? अरे पण मी नाही म्हणतो मी झोपले तू आला तर तू काय ए, म्हणतो मग तुला म्हणलं अंदाज काय अंदाज अंदाज मग मी आता अंदाजच पाहिला पाहिला अंदाजच घुसायला लागला बाई म्हणजे हे लावून द्यायचे काम. हा मला बरं तिथे जायचं तिच्याजवळ उभं राहायचं हसायचं बरं का ती हसली का तो हसायचं बरं मग हसलं का हळूहळू म्हणायचं ए, बरं ए, बरं बरं टाकू का मारून टाकू का? वहिनी मग आता खरं सांगतो जाऊ दे ते आता आला विषय ना म्हणजे कामाला बाया ठेवायच्या कधी घरामध्ये कामाला बाया ठेवायच्या कधी घरात ठेवायचं हा? ठेवायच्या पण या कामाला नको त्या कामाला तुम्हाला हे उद्योग हा? करायला का? स्वयंपाक पाडायला तेव्हा पण यायला नको काही लाजलाच आहे का अहो बाय अशा येणार नाही कामाला एक बी बाई येणार नाही हे असे जर वागले तर. मग तुला काल लागत होती माहिती मी म्हणत होतो का माहिती हो तू इकडे इकडे बघ. मी म्हणत होतो का माहिती हो कामाला तो का ठेवली मी बाई ठेवली म्हणून तुम्ही हे उद्योग करायला लागले का? ए, पण मग मला काय म्हणायचं मग बाबा? तो काल मला सांगायची होते अरे, तू काल मला विचारलं? काय काय नको किती टाकू बाबा उलट्या हाताची? काय काय झालं? हा? दात पाडू तुझे हा? हा? म्हणजे माझ घरी यायला. जोडीदाराला फसवून राहिला तू. काय म्हणाल तू कशा हसती का हा? कशाला हसती. तू काय हसती का माझा हसता चेहरा आहे. आणि मी काय केलं मी फक्त हात धरला काय केलं वेगळं हा? ए, बाबा, हात उचलला. हात धरला. मला लय आवडती तू. ये बाबा हात धरला तू डायरेक्ट अरे तो सांगितलं ना मी नाही सांगितलं असं हा पट्ट बोलू दादच हा, पकडून बाय. जाताना. हा. मारल्या तुला सांगतो मला का नको फसवा, मला हा. नको फसवा. लाज वाटायला पाहिजे मी काय सांगायला असं हा? हळूहळू बोलायचं बरं हळूहळू हसली का मग जायचं जवळ म्हण विचारायचं तू मला लय आवडती आणि मी एक बोलू का तुला म्हणजे आपल्या हात धरायचा माझ्या हा? घरी कामवाली बाई आहे, अशीच करतात हा? आधी तर मला बरं तो आज परत ती काय बोलले का आतापर्यंत काही बोलले की ती आतापर्यंत म्हणजे सगळं गपचूप तो मुका मार देईल असं तिला पण का हो? हा. हे सगळं दोघांचं तुमचं चुकीचं झालं का नाही झालं? नाही नाही चुकीचं झालं चुकीचं पण झालं का नाही तुम्ही त्यांना हात का धरला. हा? हात कसा मारून काय तो धरला. हात धरायचा असेल बाबा मग तो काय धरायला लावलं तुम्हाला अरे मी- तो काय धरायला लावलं मी तू सांग नाही, मी उद्या मला विहिरीत जीव दे तुझ्याशी हा? जीव मला काही इज्जत नाही हा? काम करते म्हणून. आणि तुम्ही घरी आलेच कशाला कशाला आले यांच्या घरी अरे नाही तिने बोललो होतं चहा पाणी घ्यायचे तर मला काय माहिती आज आपण काम कानमंत्र तुम्हीच दिले ना यांना असं नाही नाही करायचं. बाबा असं कोणाच ऐकून काही केले जाऊ नको रे काम ती बाई किती सज्जन बाई अरे पण तो सांगितलं तर मी काल करायला गेला असतो मी राताच्या आता काढून हा? हे एक काम नाही कर राज राहतील राजा कामाला जा दे. माझी एक काम कर, माफी मागा आता इथून पुढे खबर? नको बाई. तुम्ही बोला ना बरोबर आहे, चुकलो तुम्ही हात धरला म्हणून ना. तुम्ही हात धरला ना तिचा. ए बाई तो पाया पडतो मग? एवढं पुढे असं नाही म्हणा बरं का बाई हा. तू कामाला येत जाय
हा मला नाही, आता मी कामाला नाही येणार, मला इथं काम नाही करायचं. यानं सांगितल्यामुळे ही गोष्ट झाली कामाला काय वाईट नजर ठेवतो हा आणि तुम्ही काय करता मग? मालकीनबाई, मी आता कामाला नाही येणार. हे शिकवता तुम्ही हे असे वळण लावून देता मी का? चांगली नजर ठेवतो तुम्ही माहिती असं वळण लावून देता का? नाही, ते चांगलं हा? आहे. असं वळण लावून देता नाही, दुसऱ्यांना? नाही, मी काय म्हणते यांची नजर चांगली असते तेव्हा त्यांनी विचारल्यावर तुम्ही चांगलं सांगते हे बाई बाळ माणूस आहे. हा. म्हणलो होतो म्हणलं असं नको करू बाबूराव नाही मी मला आवडती हा. म्हणलं मग पाय टाकतो आला अहो, तुमचं धडधडीत नाव सांगू राहिले ना ते. काय तू काय बी सांगत होती, तुम्ही काय दिसत तुम्हालाच ना तुम्हाला एखाद्याने शोधलं पाहिजे. त्याची त्यानं असं करावंच का कसं पण मी एकदाच धरला डबल नाही धरला अरे बाई, एकदाच असं धरलं काय झालं आज धरलं काय झालं आपण हात धराव का बाई माणसाचा? तुम्ही बाया घरात कामाला आले बाया म्हणलं मी मला तुला आवडते असंही बोलतो बाई वा. पण याने सांगितलं होतं याने शिकवलं मला असं बोल म्हणून यांनी शिकवलं. हे म्हणजे मी इरतुरी टाकून मग टाकतील का? बोलली का हा? मी म्हणते त्या बाईने हे म्हणतील शेण खा, तुम्ही खातील का? बरोबर आहे मग? मी म्हणते त्या बाईने जर दोघांना कुठलं असतं तर काय झालं असतं मला बरं साहेब भेटू टाका आता काहीतरी आता बाबा काय टाकायचं एवढी सुंदर बायको असून तुम्ही त्या बाईच्या मागे लागायची काय गरज आहे? मग? हा? लाजा वाटो ठुला दोघांनी मी याला बसली तो काय रे का खाली आहो, मालकीनबाई, आता मला इथं काम नाही करायचं. तुमच्या नाही घरात. मी जेवण आता बोलले ना बाई आम्ही आता त्यांना किती मला आता बोललो. विश्वासच राहिला नाही. तुम्ही गेले का परत येत तसंच चला, करता. उठा, निघा घरी. मला आता भ्यावत बाई तू बसले. आमच्याकडे कामाले मला आता भ्यावत बसले. आमच्याकडे यायच्याकडे जायचं यायच्याकडे नाही नाही मला यांच्याकडे जायचं कामच का? करायचं यांच्या नाही घरी जायचं का? मला नाही, नाही. मी आता माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहील. आपल्या इकडे. कशासाठी आम्हाला. गपची बसते का मी वडेपाव विकन. हा हा माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहील. माझ कोणाच पाय उभी? पण आता मी घर काम नाही करणार. नाही माझा विश्वास मग तुझ्या सारखे असले असे मग अशी जमीन बरी त्याची भेटली. नजरच वाईट आहे हो बहिणी अहो तुमची पण तशीच आहे. त्यांचं काय सांगता माझ्या नवऱ्याचंच गुणगान नका गाऊ आपलं काय मालकीनबाई, मला आहे ना तुम्ही 1 लाख द्या, मी जाते. एकला? ए बाई. टाकायचे पैसे. मला धंदा काय? टाकायचा आहे हे मला. आता पैसे हा, भर. कशाचे काय पैसे? ते? 1 लाख रुपये लावली का काय तुम्ही बाई? पैसे? बाई वडे पावाचा नाही, धंदा तू टाकायचा अगं आहे. बाई तू तिकडे काय कर उद्योग माझ्या उसने घरी मी कुठून देऊ 1 उसने लाख? लागायचं का तुला नाही, नाही, उसने उसने व्याजाने पाहिजे का व्याजा ना अहो तुम्ही शांत बसावा. ओय, इकडे बाहेर का? ए बाई, जाय. तुम्ही जाणार आहे का नाही? काय बाई जा 1 लाख रुपये कुठून आणायचे तुला नी तू तुझं तू काम पाय. मी हा हात धरला त्याचं काय? तू जाते हात का? धरला हा? तर 1 हा, लाख मी रुपये? हातात हातात धरला. त्याचं काय? पुन्हा. ए ते का ए बाई नाही. का दांडा काढू हा. खोला दरवाजा. दांडा काढू दांडा काढता. आता मी बघा कसे 4 लोक घेऊन येते. 4 लोक घेऊन येतो. अरे बाई, ए, तुम्ही निघा घर निघा काय काय बाई पाय हो हा. ती बाई काय म्हणली बरं, 4 एक लोक काम घेऊन करा, येते. तुम्ही चहा पाणी करा आम्हाला बोल द्या ना. हा छान पाणी काढू का बस चहा जरासं? पाणी घ्या. बस चहा पाणी. जा तुमच्या वहिनीला आज तुम्हाला आता चहा साधं पिते पाणी पण नाही द्यायला पाहिजे. ए जगन नीट मग करी ना हा? माझी मलाच असं का? नाही का ते का तू घरात जा चहा पाणी जाय तिकडे किचन का चहा तर ठेवा लाजाने वाट अरे नीट जा. या बा जर परत बाहेरचा विषय घेतला ना मग तुम्ही नाही, 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 आम्ही नाही घरातच येणार नाही हा, मी तुम्हाला. चावलत बसते ना आता काही. काय येणार रे तो नादा लागल्यावर हा? अरे मग प्रेमातच घेतला रे मग स्वतःच सांगितलं मला सांगायची व्यवस्थित. नाही मला नव्हतं जमत भाऊ. मी आज परत आहे ना तू त्या पहिलेच- गोष्टी पहिलेच बोलला शिक्षक मग. हा आहे सुरुवात मला याची झाली हळू करायचं, हळू करायचं. नाही नाही माझ्याकडून अशी सुरुवात होऊन गेली बोलू तिथे पुन्हा बरं कामाला लावायची की बाई पुन्हा थांबा थोडस आहे वाटलं ना शांत. 2-3 महिने शांत होते वातीवर दुसरी बाई पाहू. दुसरी पाहू वाटलं सर हा. ये नको पण वाढ सोडायचं ये जो येडे इथं छान आहे तिथं तरी हे मेंटल नाही हसतो तरी ते चांगलं हा ना? हा मग तुला सांगितलं का जायला मग ते तुला टांग आपल्याला गॅरंटी ना मग यायला काय हो. असं ठेवलं मला काय गळ्यात गमती आलं तुला लाख रुपये मागं सुटलं हा ना? म्हटलं दांडा काढू का तो हा चला दे का आता उठ हा, दे. हा, हा. निघायचं का? हा येऊ बाबूराव. चला चहा पी चल चहा चहा बी नाही चहा नाही प्यालाय. चहा घातला का हा, मला जाऊ दे चहा. त्यांची त्यांची त्यांची. तुम्ही ऐकलं नाही? सगळं ऐकलं तुम्ही घरी चला जा हा. चला लवकर घरी. ऐकलं आम्हाला काय हे ऐकायचं. चल तुम्ही जा तुमच्या- तुमच्या- इकडे चल तू बियांचा चांगला फडशा तू पाड. चाल गे चहा प्यायचा चाल चांगलं ना पुढं व्हा ना.